अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याबरोबर मंत्री गिरीश महाजनांचे संबंध असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केले। या घटनेनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले। सलीम कुत्ता प्रकरणात भाजपकडून शिवसेना ठाकरे गटावर टीका केली जाते, मात्र आता खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केलेत, त्यामुळे सलीम कुत्ता प्रकरणात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। खडसे यांनी विधान परिषदेत एक फोटो दाखवत महाजन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली। यानंतर खडसे यांच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात त्याचे उत्तर दिले। ज्या प्रकरणाची आधीच चौकशी झाली आहे त्यावर पुन्हा आरोप करणं चुकीचं आहे, त्यामुळे या प्रकरणी माफी मागितली पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पण खरं म्हणजे एका मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप लावताना त्याची खातरजमा न करता आणि ज्याची चौकशी ऑलरेडी झाली आहे अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलीम कुत्ता सोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही? तेव्हा दाखवायला पाहिजे होती ना। सभापती महोदया, खरं म्हणजे मी हे म्हणेन, एक तर कुठलाही संबंध नाही, पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे, यांनी माफी मागितली पाहिजे। आणि म्हणून सभापती महोदया, पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो, यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणावर भाष्य केलंय। एकनाथ खडसे बावचळलेत, त्यांच्याकडे पायात चप्पल घालायला पैसे नाहीत अशी जहरी टीका महाजनांनी खडसेंवर केली आहे। कारण वाटेल तसे बेछूट आरोप करायचे, त्यांना उठता बसता झोपता जागता फक्त मीच त्या ठिकाणी दिसतोय। आता नाशिकचा हा विषय गेल्या 9 वर्षापूर्वीचा आहे। म्हणजे ज्यावेळेला कुंभमेळा होता त्या कुंभमेळ्यामध्ये तिथे सर्व धर्मीय लोकांच्या बैठकी झाल्या, मिटिंग झाल्या, सर्वांनी मोठं सहकार्य त्या ठिकाणी केलं आणि त्यात तिथले मुस्लिम धर्माचे सर्वात मोठे गुरु धर्मगुरू शहरे खतीब, त्यांना उपमा आहे, त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं आणि कुंभमेळ्याच्या वेळेला आम्ही सर्वजण म्हणजे जवळपास त्या लग्नाला 20 ते 25,000 जण हजर असतील। त्यामध्ये सगळे अधिकारी होते, सगळे पदाधिकारी होते, सगळ्या पक्षाचे आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर सगळे त्या लग्नाला हजर होते। सगळे व्यापारी असतील, उद्योजक असतील, मोठमोठे सगळे त्या ठिकाणी हजर होते। आणि जो फोटो या ठिकाणी दाखवला जातोय त्यावरून म्हटलं जातंय की त्या समोरचे जे मुलीवाले होते त्यांचे दूरचे नातेवाईक, मुलीच्या मावशीचे कोण मावसा का चुलत वगैरे दाऊदशी संबंधित आहेत, ते दाऊदचे नातेवाईक आहेत असं म्हणून त्या ठिकाणी फोटो दाखवला गेला। आणि त्याच वेळेला मग माननीय देवेंद्रजी गृहमंत्री होते, त्याच वेळेला आम्ही त्याची चौकशी करून घेतली, पोलीस अधिकाऱ्यांना सीपींना सूचना दिल्या आणि त्यांचा लेखी अहवाल तसा आलेला आहे की बाबा यांचा कुठलाही सरबत दूरपर्यंत या ठिकाणी ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलेलं होतं त्यांचा कुठेही दाऊदशी संबंध नाही, हे लेखी उत्तर आलेलं आहे, सगळा अहवाल आलेला आहे, तो देवेंद्रजीकडे आज या ठिकाणी तरी दाखवलेला आहे। परंतु पोटात कुठेतरी दुखतंय। आता या महाशयांना, आमच्या खडसेंना 137 कोटी रुपये दंड, महसूल चोरला, स्वतःच्या शेतातला मुरुम 84 एकर मधला विकला म्हणून झालेला आहे। भोसरी MIDC प्रकरणामध्ये त्यांना आता 27 कोटी रुपये दंड झाला आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी अटॅच झालेल्या आहेत। आता यांना पायात चप्पल सुद्धा घालायला पैसे राहणार नाहीत अशी अवस्था त्यांची झालेली आहे आणि म्हणून ते बावचळलेले आहेत, ते अक्षरशः बावचळलेले आहेत। आणि म्हणून काही करून आता माझं तर सत्यानाश झाला, मग हा कसा वर चालला, हा कसा पुढे चालला, मी याच्यावर काय आरोप करू, म्हणून अशा प्रकारचे जुने कुठेतरी आरोप शोधून काढले जात आहेत आणि म्हणून आज त्यांच्या उद्वेगातून त्यांनी हा आरोप माझ्यावर केलेला आहे। खडसेंनी केलेल्या आरोपांवर गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले, मात्र सलीम कुत्ता हे प्रकरण आता कुठपर्यंत जात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।